जय गुरु. जय गुरु. महात्याग. मला वाटतं आरतीताई, आज तुम्ही याच्याकरता आला आहात का, गीतेकरता? आरती वैद्य. आज संस्कृत हो वर्ग आहे. सर. आज आज अच्छा मंगळवार अच्छा, आहे. बर. हा हा, ओके ओके. संस्कृत कोविदचा वर्ग ठीक. आहे. हा, उद्या हा हा, उद्या चालेल. उद्या असेल आपला एक एक दिवस ऍड हा करतो ना. हा हा. हो बरोबर. हो हो हो. हा. चालेल. सॉरी सर. नाही नाही, ठीक आहे. सगळे. काय झालं? हा, कोण कोण आलंय? दोघंच आहोत का तसे? पल्लवी आणि दिलीप. हो का? अरे अच्छा. हम्म. आरती त्या नाहीच आहेत. हा, त्या हम्म. येतील 2 मिनिटात. येतील येतील. लक्ष्मीताई येतात नॉर्मली. हा. लक्ष्मीताई, 2 मिनिटं प्रणालीताई. उशिरा. त्या बहुतेक जरा 2 मिनिटं आल्या आल्या. ते सिक्वेन्स ठरलेली असते ती. पल्लवीताई येतात, लक्ष्मीताई येतात, मग प्रणाली येतात, मग शुभांगी येतात. हो. आणि सगळ्यात शेवटी अश्विनी येतात, म्हणजे कोरम पूर्ण झाला म्हणजे. अश्विनी जाते येते मध्येच. हा. हा, जय जय गुरु. गुरु, जय येस, गुरु. वेलकम. हो, काल आम्ही काल सुद्धा म्हणतेच. आमच्या शिवपूजेमध्ये तिचा नंबर ठरला होता, तेव्हा ती थोडी उशीर आली, त्यामुळे दुसऱ्या तेच कोणीतरी खरं. म्हटलं. हा. हो बरं. हा, एक ते दोन कामं मिनिटं असतात. उशीर झाला. हो, तेच ना. ठीक आहे, मग आपण सुरू करूया. हो हो हो. होय. हे वाचा, संग्राम सिंहाचं झालं आपलं. आता पुढचं. जाती संग्राम द्रोहिणा. सिंग. हा, हा, संग्राम सिंह म्हणजे ज्याला आपण राणा संघ म्हणतो ना मराठीत, राणा तो. संघ. हो हो हा. हो. हम्म. त्याला 80 जखमा होत्या, त्याला एक हा, पाय ते. आणि एक हात. हा, ते आलंय ना याच्यात. हा, पहिलंच आहे वाक्यात तेच आहे. आहे. हा, हो हो. वाचा. जातीद्रोहिणा केनापि दुष्टेन वावरेण सह संपर्कात अशितिव्रणाघात पीडित छिन्नैकपादबाहु राणा संग्रामसिंह आघातावस्थायामेव कस्मिंश्चित् सैनिकशिबिरे निष्करुणं व्यापादितः। किसी जातिद्रोही दुष्ट के सहयोग संपर्क से दुष्ट बाबर ने 80 छिद्र से पीड़ित एक हाथ और एक पैर कटे हुए राणा संग्राम सिंह आघात अवस्था में किसी सैनिक शिविर में निर्दयतापूर्वक मारे गए। अस्य कहा पुत्रो भूतः उदय सिंह अयम यद्यपि स्वपिते वा भुन्नोत्तेजस्वी वीरो धीरस्तथापि पन्ना धातुः प्रबलया प्रेरणायां महत्कार्यम् कार्षित् अनेनापि माननीयाय मातृरूपाय पन्नाय आदेशेन सराजपरिवारेण राजमहालयो विसृष्टः। यदा भारतवर्षस्य प्रभावता मुगलशासकेन सम्राजा अकबरेण चित्तोड्दुर्गः आक्रान्तः। अकबरः कामयते स्म यत्तस्य कोऽप्यरिनं चाङ्गीकृतः स्यात् शरणभावेन मेवाडशासनेन। बहुशोऽपि बोधितः उदयसिंहो नाही, न। मला वाटतं दिलीपजी, असं नाही. हा हा, हा, एक 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 वाक्य. एक एक वाक्य एक घेऊ का? हा, अर्ध अर्ध वाक्य असं घेतलं तरी चालेल अगदी. चालेल त्याचा चालेल. तिथल्या तिथे अनुवाद करून मग पुढे जायचं. हो हो चालेल. अस्य कहा पुत्रो भूतु उदय सिंह। भुट्टू. इसके एक नाही पुत्र नाही, था। म्हणजे इथं नाही नाही, आधी विग्रह करूया आपण. अस्य हाँ, म्हणजे याचा अस्य एकः पुत्र हाँ, हा एक हा. एकः पुत्रः अभूत. अभूत. तू. भूतु। तू. हाँ, हा, भूतु याचा उदय सिंह याचा याचा एक पुत्र एक उदयसिंह सुद्धा होता. उदय तू सिंह म्हणजे सुद्धा होता। होता. हाँ, हा, अभूत. हा, अभूत हे आलं नाही. अभूत अधिक तू. हा. हम्म. अयम हम्म. यद्यपि स्वपिते हम्म. वा भुन्नो तेजस्वी वीरो धीरस्तथापि पन्ना धातुः प्रबलया प्रेरणायां महत्कार्यम् कर्षित। आकर्षित. अयम हा यद्यपि स्वपितेव म्हणजे स्वतःच्या पित्यासारखा हा. स्वपिता एव
अभूत न अभूत ओजस्वी न न तेजस्वी ओजस्वी हा न न तेजस्वी ओजस्वी न ओजस्वी ओजस्वी हा मी हा त्याप्रमाणे थोडा ओजस्वी नव्हता हा वीर वीर वीरहा नव्हता वीरहा वीरहा वीराधीरहा हा तथापि पन्ना धातूच्या प्रबल या प्रेरणायाम यायम या प्रबल प्रेरणेमुळे महत् प्रेरणाया कार्य प्रेरणया अयम असं हम्म. प्रेरणाया अयम हा करेक्ट महत् प्रेरणया कार्यम हा प्रेरणया. प्रेरणया हा. प्रेरणया अयम अयम महत् हा कार्यम आशित आकर्षित आकर्षित हा हम्म. अनेन अपि माननीय या मातृरूपाया पन्नाया आदेशेन हा. स्वराजपरिवारेण राजमहालयो विसृष्टः मग त्यांनी हम्म. तिच्या प्रेरणे त्यांनी पुढे गेलं ते प्रेरणाया महत् कार्य केलं अनेन अपि माननीय म्हणजे आणि नंतर तिने तिच्या आदरणीय मातृरूपासारख्या पन्ना दासीच्या आदेशाने हा ते परिवार पन्नाच आलं गोष्ट. राजमहाल सोडला सोडला यदा भारतवर्षस्य प्रभावता मुघल शासकेन जेव्हा भारतवर्षाच्या मुघल शासनाच्या प्रभावात सम्राट अकबर यांनी चित्तोड दुर्गावरती आक्रमण केलं अकबरः कामयते स्म हा यस्य कोऽप्यरिणं चाङ्गीकृतः हा म्हणजे काय होईल आता तत्याजासौ ते कसं सोडवलंय? नाही अकबर कामयते नाही, स्म अजून कामयते स्म म्हणजे कामना केलेली असं हे स्म केल्याने भूतकाळ आलेला तो भूतकाळात हा हा भूतकाळाला. यत् यत् तस्य यत् कः यत् अस् अपि कः अपि अरिनम् अपि अरिनं चाङ्गीकृतः च अंगीकृता स्यात् शरण अभावेन मेवाड शासनेन हा म्हणजे अकबराची अशी इच्छा होती की शरण यावं कोणीही त्यांनी कोणीही माझ्याशी अरिनम म्हणजे वैरी च होत असेल अंगीकृत हा असं कोणीही माझ्याशी शत्रुत्व घेऊ नये अरिना हा तर शरण मेवाड शासेन शरण अभावेन मेवाड शासनाकडून काही शरणागतीचा अभावच झाला असं ओके बहुश अपि बोधितः या अनेक वेळा सांगूनही उदयसिंह उदयसिंह न न मुमोचात्मनो गौरवम त्यांनी मुमोच सोडला नाही आत्मनो गौरवम म्हणजे अनेकदा आपला मान सांगूनही उदयसिंहाने स्वाभिमान सोडला आत्मसन्मान नाही सोडला ना. नाही हा, हा. शरणागतम मुघल राज्य दुःशमनम न त्याजासौ त्याज असौ मुघल तत्याज असौ. तो त्याज असौ शरण गेला नाही एकच विचारायचं होतं ते वरचं वाक्य आहे ना यतस्य कोपी अरी ते न क अपि अरी असं आहे का? यत् तस्य कः अपि अरिनं न अंगीकृता स्यात् न इथे च नको न अंगीकृता स्यात् न पाहिजे तेच वाटलं मला चांगली करत असेल तुमच्या मूळ नच पुस्तकात काय अंगीकृत हा? न आणि च दोन्ही पण आहे तिथे न आणि च दोन्ही आहे पुस्तकात न च आहे का हा न अंगीकृत नाही येतो नम नाही येतो नाही हा नाही येतो ते जे आहे ना कोप्य अरी नाही आहे ते नाही अरे नाही अरे नाही अरे छापील तसं वाटतंय जरा. नाही पण ते अरे नाही अरिनमच आहे अरिनम अरे नाहीच आहे ते बघा ते असं वाटतंय काय तो डॉट आहे पण डॉट आहे का ते? डबल मात्र डबल मात्र असं वाटतंय. यत्तस्य कोपरिणाम चांगीकृतम नाही पण एक लक्षात घ्या अपि अरी नाही. अरी अरी म्हणजे शत्रू न कहा अपि तर आता अरी शत्रू हा कोणासारखा जातो कवी सारखा चालतो मग नाही होईल का? अरी नाही नाही कभी नाही कवई
नाही अरे नाही बघते हा हरिनाम नम असं काही कसं कविनम असं नसतं कधी. कविनयी नाही पण नाही मग नाही नसतं. नई आहे ते नई को ऐची मात्रा आहे बहुतेक ती. नाही न नाहीच आहे त्यात. न को अपि हरिनाम च अंगीकृतः स्यात्. हरिनाम कसं येणार? अकबरः कामयते स्म यः यः तस्य अरे कः हरिनामच आहे ना. हा, कः अपि हरिनाम हा अरि- हरिनाम. हरिणम असं नम म्हणजे हरिणम कसं असेल? हे हरिणम रकार आहे काय? तिकडे. न हा? वर रकार आहे का? रकार नाही नाही, न तेच वर. आम्ही बघतोय. आम्ही तेच 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 हा बघतोय त्याचं शब्दरूप काय आहे तेच. हा हा च अंगीकृत. हा? कवी थांबा कवीचा शब्द काय? कवी किंवा कोप हा पत्ते. अरिणा अरिणा अरिणाम नाम होऊ शकतं. हा अरिणा हरिनामच कविणा. असतो. हा, कोपी हरिनाम. कोपी अरिणाम. हे नाव हा नाही आहे ना पण. हा, पण मग असं हरिनाम न म्हटलं तर षष्टीकडे जाणार ना. हा कोणाचेही हरिनाम हा, म्हटलं तर षष्टीला शत्रूपैकी जाणार. नाही कोणाचे. तर कवये नाही नाही असं चतुर्थी नाही नाही नाही, तसं नाही. अरिणा असेल तर तृतीया आणि अरिणाम असेल कवीनाम तर षष्टी बहुवचन असं आहे. हम्म. हा, आणि अरिन ने असेल तर पण नाही अरि नाही नसतं. हा नाहीच चतुर्थीच नाही. हा, तर हे मला असं पाहिजे अरिणाम च अंग कहा अपि अरिणाम न अंगीकृत असं मला हवं. का असं असेल ते द्वितीय बहुवचन असेल. अरिन अरिन न परत असेल तर अरिन न च अंगीकृत असं असेल तर अरिन द्वितीय बहुवचन. किंवा बहुवचन कवीन कवीन कवीन. द्वितीय बहुवचन अरिन. हा, अरिन होऊ शकतं पण मग ते हरिनाम 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 घेतला त्याने. नाही नाही, आणि री ऱ्हस्व दिलाय ना इथं. हम्म अरिन कवीन नाही सारखं अरिन झालं नाही कवीन असतं. दीर्घ कवीन नाही दीर्घ होणार. आहे दीर्घ आहे कवीन. हा, हा हे आणि हे तर पण कहा जे आहे ना, कहा हे प्रथम येत आहे, सेन नाहीये. हा, त्यामुळे यहा तस्य म्हणजे त्याच्या कोणाकडूनही शत्रुत्व. हा, ओके. अरिनम हे ना ज्याला आपण शत्रुत्व म्हणतो ना तसं आहे. हा, जसं शत्रूपासून शत्रुत्व तयार झाला. हा, तसा अरिन अरिन म्हणजे असा काहीतरी शब्द असेल तो की अरे म्हणजे अरिन अरिन म्हणजे अरिन म्हणजे शत्रुत्व असा काहीतरी असू शकेल असं मला हम्म वाटतं. शत्रुत्व घेतलं नाही हरिनाम न. असं तर नाही ना की त्याने म्हणजे त्याची अशी इच्छा होती की त्याच्या कोणत्याही शत्रूला मेवाड शासनाद्वारे शरण देऊ नये असं असेल का? पण आधी विभक्तीचं निश्चिती व्हायला पाहिजे नाही का? हम्म. हिंदी विभक्ती काय? ट्रान्सलेशन मध्ये कसं लिहिलंय? काय आहे हिंदी हा, इथे ट्रान्सलेशन काय कसं दिलं? लिहिलंय? नहीं नहीं यार, ते तर ठीक आहे. बस मुझसे मुझसे कोई मुझसे माझ्याकडून माझ्याशी कोई मुझे हा से शत्रुत्व स्वीकार न करे. हा, हा स्वीकार न करे शत्रुत्व. अंगीकृता स्यात्. म्हणजे न अंगीकृता अरिनम. अरिनम म्हणजे शत्रुत्व या अर्थाने अरिनम असं घेतलेलं आहे. न अंगीकृता हा स्यात्. हा, म्हणजे इथे च च्या ऐवजी न झालं ना, तुमच्या मूळ पुस्तकात काय च अंगीकृत आहे की न अंगीकृत आहे? अंगीकृत आहे. चांगीकृत. चांगीकृतः चांगीकृतः स्यात्. मला वाटतं नईच्या जागी रकार असेल. नच्या वरती रकार न नाही नाही नाही, नाही ना. अरिनम नाही नाही. हरिर्ण हरिर्ण
अं, मुझसे कोई मुझसे शत्रुत्व सिपा अरिनम असा शब्द काहीतरी आहे का बघायला पाहिजे. म्हणजे असं काही हरिनाम नाही सापडत, हरिनाम सापडत आहे पण हरिनाम सापडत नाहीये. एक ना माझ्या एका भाच्याचं नाव त्याच्या आईने अरिन ठेवलेलं आहे, अरिन. हा, मी तिला काय विचारलं अर्थ काय. आहे हा, त्याचा काय अर्थाने ठेवला तेव्हा? काय माहिती, हल्ली लोक अशा चमत्कारिक नावं ठेवतात. हो ना, आता हो ना. इनोव्हेशन खूप झालं हा, आता, हा. इनोव्हेशन खूप झालंय. हे बरं. आणि अशा माझ्या बऱ्याच केस आहेत की ज्यांना मी विचारलं याचा अर्थ काय हो, कोणी अर्थच नाही. सांगू शकलं नाही. हा, तेच ते ना. त्याचे आई वडील की ज्यांनी नाव ठेवलं ते सुद्धा अर्थ नाही सांगू शकले. असं. पण अरिन हे नाव म्हणजे कुठलं त्यांनी असं कुठनं तरी बघताय, कदाचित त्याचं स्पॅनिश इंग्लिश पण असू शकेल. म्हणजे आहे ते चांगले कोकणस्थ म्हणत आहे ते. नाही, ते इनोव्हेशनच करतात काहीतरी, असं 2-3 हा. नावं एकत्र करून असं काहीतरी. हो. एनिवे, तर तसं अरिनम म्हणजे मला असं वाटतं की असं काहीतरी कहा अपि कोणी सुद्धा अरिनम च, ठीक आहे च, पण याचा गोळाबेरीज अर्थ समजला आपल्याला की कोणी माझ्याशी शत्रुत्व घेऊ नये, असलं असं त्याचं कामयते स्म अशी त्याची इच्छा होती. अकबर हा, काम आहे तेच म्हणून. हा. पण शरण्य भावेनं मेवाड शासनाकडून शरण्याचा अभाव होता, शरणागतीचा अभाव होता, हम्म. नाही का. पण ते भावाची तृतीय असेल तर, म्हणजे तो एकच शब्द असेल तर शरण्य भाव आणि त्याची तृतीया. शरण्य भावेन. मेवाड शासनेन. हा, बरोबर तसंच असेल, शरण्य भावेन. ह्याच्यात खूप शरण्य शब्द भाव. वेगळे वेगळे आले, ते कठीण तो पडत आहे. इथे ना अरिही न असं रफार दिसतोय, तो अरिही न असं केलंय. कहा अपि अरिही न, तो विसर्गाचा रफार झालाय. आरीर हा, नाही का तेच तेव्हा? म्हणते मी. आरीर नाही का तेव्हा? हरिहीन, हा, हरिहीन, करेक्ट. अरे, हरिहीन. हा, हा, बरोबर. न कहा अपि अरि, बरोबर. अरि ही हा. न, मग ते न, जमलं. हा, का- तेच म्हणते मी. कारण तर कहा, न वर मी न तेच वर म्हणत टिंब होतो. कहा नकोय, तो रफार पाहिजे, कहा रफार. हा, कहामुळे कहा सुद्धा एकवचन आहे, त्यामुळे अरि सुद्धा प्रथम एकच पाहिजे. हा, एकवचन. हा, कहा हम्म. अपि आणि अरिही न. न, हा. बरोबर. आणि तो न बरोबर. वर रफार नच्या पाहिजे, न अंगी वर टिंब नको. न टिंब नको, रफार पाहिजे. अगदी बरोबर. हम्म. कोणीही हा, शत्रू नको, कोणीही हा, शत्रू नको. हा, हा, अरिही न, न. हा, हा, असं. बरोबर. न. हा, ठीक कहा आहे. आता अपि आता अरिही सगळं न च अंगीकृत. न चंगी अगेन आता झालं सगळं. हा, आता तुझा दुसरा प्रश्न आहे शरण्य भाव. हा. जसं जसं करुणा कारुण्य भाव, तसं शरण्य भाव. हम्म. तर मग आता इथे न, हा, यत तस्य कहा अपि अरिही. हा, हम्म, हम्म. तर न च अंगीकृत असा अंगीकृतः शरण्य भावेनं. मग शरण्य भावेनं म्हणजे शरणागतीच्या मेवाड शासनाकडून शरण्य भाव, शरणागत भाव. भाव न च अंगीकृत असं. हा, कोणी घेऊन ये. हा, कारण इथे अंगीकृत हा धातूचा आहे नाही, त्यामुळे हा, तो करताय तो तृतीय कृत. गेला. हो, मेवाड शासन हा अंगीकृत. करता. शरण्य भावेनं मेवाड शासनेनं न च अंगीकृत त्या. म्हणजे त्याचं पहिलं वाक्य एवढंच आहे की यत तस्य कहा अपि अरिही. हा, कहा अपि अरिही न शरण्य भावनेनं मेवाड शासेन शरण्य भावेनं नाही, शरण्य भावेनं त्याचं अंगीकृत. विशेषणच आहे. हम्म. हा, अंगीकृत हा स्यात्. अंगीकृत. अंगीकृत असं वरची असेल.
अकबराची इच्छा होती की कोणीही शत्रूने मेवाडचे राज्य शरणागत भावाने स्वीकारू नये. नाही 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 असं नाही. बरोबर होईल का? नाही 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 असं नाही, मेवाड अकबर- राज्याने कोणाला अकबर शरण करू देऊ नये. नाही हा, sorry. नाही 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 ऐका ऐका. अकबराची अशी इच्छा होती की हा. कहा अपि कोणी सुद्धा शत्रू शत्रू नको, मला कोणी या भारतामध्ये शत्रूच नको, विरोध करणारा हा, कोणीच हा, नको हा. असं. पण या शरण्य भाव, आता इथे ना शरण्य भाव याचा मला जरा अर्थ बघायला पाहिजे. म्हणजे शरण अभाव आहे की शरण्य भाव आहे, म्हणजे की शरण्य भावेने ना मेवाड शासेन शरण्य भावेन न न न स्यात् असं असं होत आहे का, असं काहीतरी. शरण्य भाव याचा म्हणजे काय आहे हे बघायला पाहिजे आपल्याला. हम्म. शरण्य अभावानेच अभावाने म्हणजे असं नाही का होणार? मेवाड शासनाकडून म्हणजे शरणागत भावाने माझ्या कोणत्याही शत्रूचा अंगीकार करू नये. नाही 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 ऐक, नाही, इथे ना एवढं नाही दोन होत. दोन आहे. एक वाक्य एक आहे, अकबरः कामयते स्म यत् तस्य कहा अपि हरिहि न, इथे वाक्य संपलं. हा, आणि मग परंतु शरण्य भावेन मेवाड शासेनेन न च अंगीकृता असं स्यात् असं पाहिजे. पण त्या शरण भावनेने मेवाड शासन काही अंगीकृत किंवा तो शरणागतीचा भाव मेवाड शासनाकडून काही घेतला गेलेला नाही. आणि ते अनुवाद पण तसंच आहे. तभी मेवाड़ शासन ने शरण्य भाव स्वीकार नहीं किया. स्वीकार नहीं किया म्हणजे अंगीकृत हा न स्यात्. स्वीकार नहीं किया म्हणजे काय, अंगीकृत अंगीकृता न स्यात् असं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा हा आणि मग हे पुढचं तर सोपं आहे. मुघल सम्राट शरणागती को त्याग दिया, शरणागत मुघल न तत्याजस तत्याज असौ. हे त्यांनी शरणागतम म्हणजे शरणागतीचा भाव त्यागला नाही. हा त्यागला नाही असं. शरणागतम मुघल सम्राज हा दुःशमनमचा काय अर्थ आला इथं? नाही सांगितलं. मुघल शत्रू न तत्याज, न तत्याज म्हणजे त्याग केला नाही. नाही. हो. हा, न तत्याज म्हणजे त्याग केला नाही. असो, असो म्हणजे ह्याचा कशाचा, तर मुघल सम्राजौ असो, असो मुघल शरणागतम न तत्याज. इथे न तत्याज काय आलं, त्याग केला, शरणागतीचा त्याग केला आहे ना त्याने. नाही, शरणागताचा त्याग नाही केला म्हणजे शरण झाला नाही असं होईल ना. शरणागतीचा न तत्याज असं. नाही, पण ते त्याग शरणागतीचा त्याग केला असं पाहिजे ना. नाही ना, तो झाला नाही ना, शरण गेला नाही. आणि ते त्याग केला काय मग? अहो, मग त्याग म्हणजेच नाही केला ना. मग शरणागतीचा परत कसा होणार? ते गतम नाही, शरणागतम आहे ना, तर चा कसं होणार? हो, नाही ते मला जनरल थोडस असं वाटतं. शरणागतम आणि दुष्यनम हे एकच आहे, एकाच कशाचं तरी विशेषण आहे. नाही इथे न का आला असा प्रश्न आहे परत. मूळ पुस्तकात काय आहे? तेच आहे, न शरणागतम मुघल तत्याज सम्राज्ञो दुःशमनम न तत्याजसो. न तत्याज तिथे असं. कॉमा आहे म्हणून त्याला सोडलं नाही असं. तिथे असं दुःशमनम पुढे कॉमा आहे आणि मग हम्म. न त्याजसो म्हणजे त्याला सोडलं नाही ते असं. ठीक आहे, बघू त्याचा कोणाला तरी. सूड घेतला असं. नाही एवढं नाही आहे त्याच्यात. हा, त्याने त्याला सोडलं नाही असा त्याचा अर्थ होईल. न त्याजस. नाही मी बघतो, मी कोणाला तरी विचारतो किंवा काहीतरी विचार करतो. पुढे जाऊया आपण, नाही तर काय होईल. बरोबर. हो.
अकबरस्य पादौ कुठे खाली सरकवायला हवी ना. अरे सॉरी अकबरस्य पादौ न च संवाहितौ मेवाडाधिपतिना कदाचित्. अकबरस्य पादौ न च संवाहितौ मेवाडाधिपतिना कदाचित. म्हणजे कदाचित ते कदाचित म्हणजे मेवाड कधीही कधीही कदाचित म्हणून म्हणजे नाही हा मी अन्वय जसं केल्यासारखं म्हणून हा तो पहिल्यांदा येईल. मेवाडपतीकडून अकबरस्य पादौ न अधिपतीकडून न संवाहित अकबर कधीही हा, कदाचित म्हणजे कधीही पाय चेपल्या गेले नाही किंवा त्याचे पाय पकडल्या गेले नाहीत असं हा पाय धरले नाहीत. पाय धरले नाहीत. हा. हा एकाकिन उदयसिंहस्य गर्व चोरयितुं चित्तोड बरोबर आहे? चोरयितुं चित्तोड दुर्गः आक्रांतो विशाल विशालभिः च भूमिः. एकाकी उदय सिंह के गर्व चुराने के लिए चित्तौड़ दुर्ग पर विशाल सेना के द्वारा आक्रमण हुआ. आक्रांत म्हणजे आक्रमण केलं. म्हणजे आता हे एकाकी का म्हटलं कारण बाकीचे सगळे जे होते ना हा. राजे तो मानसिंग वगैरे सगळे ते नाही का सोडून मानसिंगाने स्वतःच्या बायकोला नाही बहिणीलाच दिलं होतं ना अकबराला हो हो जोधाबाई तो सोडून गेला म्हणजे जोधाबाई नाही म्हणजे बाकी सगळे पण राजपुतांच्या इतिहासात एक विशेष आहे चित्तोड आणि मेवाड म्हणजे मला वाटतं चित्तोड म्हणजेच मेवाड तर मेवाडचे राजे चित्तोड तर यांनी फक्त लढा दिला बाकी सगळे लोटांगण घातलं बाकी सगळ्या राजपुतांनी तिकडे हो जसं महाराष्ट्रात सुद्धा जसं एक शिवाजी सोडला तर बाकी सगळे जे लखुजी राजे सगळे म्हणजे शरणच छोटे गेले छोटे होते ना मग हा खरे सगळे शरणच गेले होते ना असं तसं हा त्यामुळे त्याला तो एकाकी पडला असं एकाकी पडला. हा मग शेवटी तो चित्तोडून उदय बाहेर पडला हा हा उदयसिंह बहिर्निर्गतः सपरिवारः सकुशलम. म्हणजे तो बाहेर पडला तेच म्हणतात ना हा म्हणजे उदयसिंह सपरिवाराबरोबर सकुशल म्हणजे सपरिवार हा उदय संघ सकुशलम भई निर्गत सकुशल हा बाहेर पडला. पडला हा. बाहेर पडला. चित्तोडदुर्गस्य संरक्षणे महान्तो भटाः मृत्युमुखमुपगताः परंतु मेवाड राजेन न नमितः अकबरः. म्हणजे चित्तौड़ दुर्गाच्या आता खाली कुठे आलं चित्तौड़ दुर्ग के संरक्षण में बड़े बड़े योद्धा मृत्यु को प्राप्त हुए परंतु मेवाड़ के राजा ने अकबर को नमन नहीं किया. हे समजतंय म्हणजे बरोबर आहे हो ते. हो पुढे वाचू का कोण वाचतंय? हो वाचा कोणी वाचा चित्तोडस्य मुघल दुर्गता मापन्नस्यापि न मुगल शासनम स्वीचकार राणा उदय सिंह. चित्तौड़ का दुर्ग मुगल सम्राट के द्वारा लेने पर भी मुगल शासन आपन्नस्य म्हणजे प्राप्त करून सुद्धा मुगल शासन को स्वीकार नहीं किया. राणा उदय सिंह मुगल शासनम न स्वीचकार. स्वीचकार तर इथे न स्वीचकार हे फार गमतीदार आहे म्हणजे च हा लागलाय पण स्वी हा त्याला असा प्रत्ययासारखा लागलाय स्वीचकार असं उदयपुर इति नगरस्य निर्माणकर्मणि स च व्यापृतः. अस्य शक्तिसिंह प्रतापसिंहादया पंचपुत्रा आसन. उदयपुर इस नगर के निर्माण कर्म में वह लग गया. व्यापृता म्हणजे व्यापून घेतलं किंवा वाहून घेतलं त्याने स्वतःला. निर्मितीच्या मागे लागला तो आणि तो म्हणजे ठरवलं त्याने म्हणजे चित्तोड गेला ना त्यामुळे आता म्हणून त्याला तिकडे स्थापन करायला हवं सगळं. उदयपूरला किल्ला आहे का कोणी गेलं असेल तुम्हाला? आहे पण तो कसा भुईकोटच आहे ना मला वाटतं. भुईकोट आहे म्हणजे चित्तोडचा मला वाटतं असा डोंगरावरती आहे ना असं. तो वरती हो
चित्तोड डोंगरावरती आहे मला वाटतं हो, हो. उदयपूरचा पठारावरती आहे असं वाटतं. हा हा, हा आहे भुईकोट का किल्ला, बरोबर. भुईकोट आहे. हा शक्तिसिंह, प्रतापसिंह वगैरे 5 मुलं होती त्याची हा बरोबर. खाली. त्यातला हा प्रतापसिंह मोठा. हा 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 5 त्याच मुलं हे होती पुढे. त्याची. हा 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 वाचा वाचू कोण? का? हा. हा वाच प्रणाली. वाच. एकदा कश्चित असी विक्रेता राजसभायाम एव एव. एव असी विक्रेतुम आगत. एकदा हम्म. कोणी आघात तलवार विक्रेता आगत आगत न नाही आघात आघात. सॉरी आघात आघात आघात. हा हा. एकदा कोणी तलवार विक्रेता तलवार विकण्यासाठी राजसभेत आला. हम्म, न च तस्य परीक्षणाय कः अपि प्रस्तुत संभवत. त्याच्या परीक्षणासाठी कोणीही प्रस्तुत झाला नाही किंवा समोर आला नाही. टेस्ट करायला. यदा सर्वे परस्परं मुखम अवलोकमाना अवर्तन्तः तेव्हा सगळे परस्परांचे तोंड बघत राहिले. तोंड हम्म. बघत राहणारे हम्म. अवर्तंताचं काय होईल? वर्तते राहिले वगैरे असं होईल का? हा वर्ततेच अवर्तंत असं हा म्हणजे हा म्हणजे अं, हा म्हणजे भूतकाळ बहुवचन भूतकाळ असं प्रथम पुरुष म्हणजे बहुवचन बघत राहिले भूतकाळ असंच ना? बघत राहिले. हा हं, हं. अवलोकमाना म्हणजे बघत आणि अवर्तंत बघत म्हणजे राहणार. राहिले असं. हं. तदा सहसा बालक शक्तिसिंह समुवाच स्वपितरम. तेव्हा हा. साहसी बालक, आता मी सहसाचं साहसी केलं, नाही माहिती नाही चुकलो बरोबर आहे का? चुकलो हं. सहसा म्हणजे अं, अं, अचानक 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 हा, जसं अचानक. अचानक. आता हा. मराठीमध्ये ना कदाचित आणि सहसा या शब्दांचा अर्थ हम्म. संस्कृतपासनं वेगळा झालाय. जसं आपल्याला तर मी कदाचित जाईन. कदाचित हम्म. हा कदाचित नक्की. म्हणजे कधीही. हम्म, हं. नक्की नाही. कदाचित म्हणजे नाही कधी कदा म्हणजे केव्हा आणि कदाचित म्हणजे कधीही. जसं आपण आधीच्या याच्यात बघितलं ना कदाचित होतं ना हम्म. आपल्या याच्यात. हो हा कुठेतरी होतो. हो 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 हो. काय होतं कदाचितचं इथे वाक्य? कोणी एक. कथेमध्ये होतो हा नाही कोणी नाही अकबरस्य बादवनस्य संवाहितो मेवाडाधिपती कदाचित असं होतं. कदाचित मध्ये कधीही नेवर कधी. हा त्यांनी नेवर कधी त्याच्या कदाचित पाया पडला नाही ना. हा तसंच सहसा हे म्हणजे आपण म्हणतो मी सहसा तिकडे जात नाही किंवा मी म्हणजे आपण म्हणतो बहुतेक वेळा या अर्थाने आपण सहसा वापरतो. पण सहसा. संस्कृतमध्ये सहसाचा अर्थ एकाएकी किंवा अचानक असा. हं, हं, हं. हम्म. हम्म. ओके. ठीक आहे. हा हा. स्वपितर म्हणजे वडिलांना म्हणाला. सम उवाच स्वपितर वडिलांना म्हणाला. तात पादः म्हणजे प्रणाम. चरण अहम चरण स्पर्श किंवा प्रणाम. हा अहम अवलोकयिष्यामि खड्गस्य निशिताम धाराम. आता निशिताम मला कळलं नाही म्हणजे अहम अवलोकयिष्यामि म्हणजे मी इच्छा माझी त्याची धार बघण्याची माझी इच्छा आहे. पण ते निशिताम काय? काही खाली पुस्तकात दिलाय का अर्थ? निशिताम नाही. निशिताम म्हणजे निशिताम म्हणजे इथे अंदाजाने आपण लावू शकतो. तीक्ष्ण तीक्ष्णता. ते दिला नाहीये. इथे खाली पण लिहिलंय तीक्ष्ण. ते तीक्ष्ण. करेक्ट धारा धार. दिलाय ना. हा धार. बरोबर. नाही धारा ते म्हणजे धार धार ती तीक्ष्ण धार पण तीक्ष्ण पण निशिताचा अर्थ नाही दिलेला ना असं. बघायला पाहिजे. म्हणजे तीक्ष्ण तीक्ष्ण होईल खड्गस्य निशिताम. नाही नाही ते आपण अंदाजाने तेच लावू. पण असा निशिताम शब्द असं. आपल्याला असा शब्द माहिती नाही आहे ना आपल्याला. निशितामचा अर्थ काढावा लागेल. ठीक आहे. पण ठीक आहे. ते ठीक आहे. इति ब्रुवन इति ब्रुवन एव कुमार इति हा ब्रुवन एव कुमारः शक्तिसिंह निजांगुली चकर्तासीना. असे म्हणून कुमार शक्तिसिंह स्वतःची अंगठी कापता झाला. सॉरी अंगठी नाही बोट अंगठी नाही बोट. निजांगुली बोट अंगुली अंगुली म्हणजे बोट अंगठी. हा
उंगली हा उदयसिंहश्च सपरिषद न परम बुबोध बालकस्य शौर्यम. आता ह्याचा सरळ सरळ अर्थ काय होतं? उदयसिंह आणि त्याच्या म्हणजे त्या राजसभेने त्याचे शौर्य लक्षात घेतले नाही. लक्षात घेतले नाही, पण बरोबर, दुसरीकडे मी तोच अर्थ आहे. कुठेतरी मी असा काय वापरला, उपरोधानी म्हटल्यासारखं. मग लक्षात घेतले नाही तर ते अचंबित झाले असं मी कुठेतरी वाचलं. आणि मग पुढचं वाक्य परत मला लागलं नाही. निस्सारितो अपि सचिवानाम आग्रहेण शक्तिसिंहो न बहिष्कृतो राज्यात. आता बाहेर कशाला काढायला पाहिजे तेवढ्यासाठी ते मला समजलं नाही. नाही हे नाही मात्र नाही खरं नाही आहे. नाही, ऐक ऐक, कारण नाही ते नाही, त्याचं कारण शौर्याला समजू शकले नाही. कारण नाही नाही, कारण असं झालं की सांगतो मी की तो एक तर तो लहान होता तेव्हा, हा, ती मुलं लहान होती, आणि जेव्हा त्यांनी म्हणजे काहीतरी तेव्हा वादविवाद झाला आणि शक्तिसिंहाला सांगितलं बाहेर जा म्हणून, हा, पण म्हणजे त्याला त्याने हाकलूनच दिलं होतं खरं, पण सचिवांनी आग्रह केला, म्हणजे मंत्र्यांनी सांगितल्यावर त्याला राज्यातनं बाहेर नाही काढलं. म्हणजे यांनी हा थोडासा आगाऊपणा केला ना, असं आहे. हे नसतं मध्ये मचमच करायची काय गरज होती, नाही का? म्हणजे लहान मुलांनी कशाला मोठ्यांच्या मध्ये करायचं होतं मोठ्यांच्या असं मध्ये झालं. पडायचं. राजाने घेतला असताना निर्णय योग्य तो, कशी तलवारीची धार बघायची ते, आणि बरोबर. उगीच बोट बोट कापून कशाला घ्यायचं स्वतःच, म्हणजे कशाला घ्यायचं? आगाऊपणा ज्याला आपण म्हणतो तसला केला त्यांनी, असं. पण अगदी बहिष्कार राज्यातून, म्हणजे मुलंच म्हटल्यावर बहिष्कार हे काय बरोबर वाटलं नाही, म्हणून मी थांबली हे विचारूया म्हणून. नाही, काय पण ते अक्षरशः असंच आहे. आणि नंतर असंच आहे, जसा संभाजी शिवाजीला सोडून मुघलांना सामील झाला होता ना, तसा हा शक्तिसिंह सुद्धा मुघलांना सामील झालेला पुन्हा. येस. हा, मग काय झालं, ते हळदी घाटाची युद्ध आहे ना, त्याच्यामध्ये शक्तिसिंह ऍक्च्युली मुघलांकडून लढायला आला होता. हा, जे राणा प्रतापची जी हळदी घाटची जी लढाई आहे ना, आणि जेव्हा हो. शेवटी मग त्याने महाराणा प्रतापला पळून जायला मदत केली, अगदी शेवटी. अरे वा. हो, अशी ती कथा आहे. म्हणजे आपल्याला तेवढा इतिहास. इतिहास शिकलो नाही आपण राजा राजपुतांचा, पण अशी ती कथा आहे की शेवटी मग त्यांनी अगदी मग तो चेतक मेला, तर चेतकाला जी मूठमाती दिली ती पण त्या दोघांनी, तेव्हा मात्र तो मग परत आला. म्हणजे पण तोपर्यंत जेव्हा खरोखर प्रतापाला मदतीची आवश्यकता होती, तेव्हा हा येण्यासारखा मुघलांना मिळाला, जसा संभाजी दिलेर खानाला मिळाला होता तसा. तसं. ठीक आहे, तसं. पण संभाजी ठरवून त्यांनी केलं होतं असं म्हटलं जातं ना. ठरवून नाही कोणी? नाही तसं नाही, तसं ते संभाजीने ठरवून. नाही, ठरवून नाही, त्याचा मस्ती त्याची. मस्ती आणि असं. अपमान झाल्यासारखं झालं ना. त्याचं काहीतरी मला वाटतं ते हे झालं ना, कोणातरी मुलीवर त्यांनी हे केलं, त्या आणि आणि त्याला त्याच्यावर ना बाहेर खाली असं ठरवलं गेलं की तो असा कमलाबाई श्रीलंपटच आहे वगैरे, असं नाही असं नव्हतं तो. ठरवलं गेलं म्हणण्यापेक्षा, पण त्यांनी तो एक अन्याय त्याच्याकडून झालाच ना, तो एक काहीतरी, एक म्हणजे झाला पण भले त्याच्यावरती म्हणजे जनरलाइज नाही, पण आता शिवाजी महाराजांचा पण तो प्रश्नच असेल ना, की एक झाला म्हणजे अपराधीच आहे ना तो, नाही का? हा, म्हणजे तो काही 10 होईपर्यंत काही नाही असं थोडीच असणार आहे त्याच्यात, या पण असं ना अपराधामध्ये. सिरियल मध्ये दाखवलं नाही. पण असं काय ते सिरियल मध्ये असं कुठे दाखवलं अमोल काय? कोल्हेच्या ह्याच्यात? ते सिरियल बायस होते ती. ते सिरियल मध्ये पूर्ण जाऊ बायस नका, केस आहे काही खरं दाखवत नाही. त्यांच्या अजिबात दृष्टीने, असं काही दाखवलं नाही. त्यांच्या दृष्टीने संभाजी हा सर्व गुण संपन्न, विच इज नॉट ट्रू. नाही तर मग तू सर्व गुण संपन्न होता. आता इथे लक्षात घ्या, एकतर शिवाजी महाराज तरी बरोबर असतील किंवा संभाजीराजे तरी बरोबर असतील, कोणीतरी एक चुकलेलं आहे आणि कोणीतरी एक बरोबर आहे. मग एकतर तुम्हाला संभाजीराजांना मोठं बरोबर म्हणायचं, मग शिवाजी चूक असं म्हणायला पाहिजे ना. नाही का? तर इतकं ढळीत आहे ते, त्याच्याकडनं चुकी झाली, तो माफी न मागता त्याला म्हणजे शिक्षा नाही केली शिवाजी महाराजांनी, पण ते नाराज झालेच त्याच्यावरती, त्यावरून तो गेला. म्हणजे आता त्याला कळलं की इथे संजय मला काही गडावर किंमत पाठवून राहणार दिलं. नाही. हा, म्हणजे इथे आता मला किंमत नाही, कारण मी आता कानफाड्या ठरलो, असं झालं त्याचं. म्हणजे असं भले अजिबात त्याचा दाखवलं नाही ना, पिक्चर मध्ये दाखवलं कुठे ना कुठेच नाही दाखवलं.
मग तो मोहित्यांची मंजुळा नावाचा जो पिक्चर आहे हो हो सक्तीच आहे ना हा नाही का हा. हा पण तर मी तसं आता आपल्या रिक्वेस्ट टाकलं याच्यावरती ग्रुपवर आता ते काय तसं